नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आदर्श योजना अंगणवाडी जीर्ण इमारती, दर्जाहीन आहार आणि खिचडीला दुर्गंधी, विधान परिषदेत अंगणवाड्यांच्या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी काढले वाभाडे, याबद्दल संपूर्ण सविस्तर ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता विधान परिषदेत अंगणवाड्यांच्या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी वाभाडे काढलेले आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, आदर्श योजना अंगणवाडी जीर्ण इमारती, दर्जाहीन आहार आणि खिचडीला दुर्गंधी, विधान परिषदेत अंगणवाड्यांच्या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी काढले वाभाडे। पहा अपडेट काय सांगतोय। आदर्श योजनेअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या राज्यातील अंगणवाड्यांच्या दयनीय अवस्थेवरून खुद्द सत्ताधाऱ्यांनीच सरकारचा बुरखा फाडला आहे। पावसामुळे अंगणवाडी खोल्यांच्या खराब झालेल्या भिंती, कंत्राटदारांच्या रॅकेटमुळे लहान मुलांना मिळणारा दर्जाहीन आहार, दुर्गंधी येणारी खिचडी खावी लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। सत्ताधाऱ्यांच्या आरोपानंतर महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले व निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणून योजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे। बघा, सध्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना एकीकडे अर्थसंकल्प सुरू असताना दुसरीकडे आमदारांनी, जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी चांगलाच या ठिकाणी विषयाला धरून जे काही कंत्राटदार आहेत त्या कंत्राटदारांच्या या रॅकेटमुळे सध्या लहान मुलांना मिळणारा जो दर्जाहीन आहार आहे त्यातूनच दुर्गंधी येणारी ही खिचडी खावी लागत असल्यामुळे एकूणच सर्वांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप सत्ताधारी आमदारांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे विधानभवनामध्ये। आणि याच प्रतिसादाला उत्तर देत मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेमध्ये सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे व गावी या ठिकाणी दिलेला आहे। पहा पुढे, महिला व बालविकास विभागाने राज्यातील 5,469 अंगणवाड्यांना स्मार्ट खरेदीसाठी 90 कोटी रुपयाचा करार केला आहे। बघा, तब्बल आकडेवारी किती मोठी आहे। महिला व बालविकास विभागाने राज्यामध्ये 5,469 अंगणवाड्यांना स्मार्ट खरेदीसाठी 90 कोटी रुपयाचा करार केलेला आहे आणि याच खरेदीच्या निर्णयावर फेरविचार करण्याबाबत भाजप आमदार उमा खापरे यांनी तारांकित प्रश्न मांडला होता। आदर्श अंगणवाडी या योजनेअंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाड्यांना स्मार्ट किटमध्ये ई-लर्निंग, टीव्ही, पेनड्राईव्ह, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, स्वच्छ भारतचे किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉशची सुविधा, अंगणवाडीची रंगरंगोटी, इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि स्वयंपाकघराचे आधुनिकीकरण याचा या ठिकाणी समावेश आहे। आज अंगणवाड्यांची अवस्था पाहिली तर इमारतही व्यवस्थित बांधलेली नाही। पावसाने भिंती खराब झाल्या असून बसण्याची परिस्थितीही वाईट आहे असा आरोप खापरे यांनी केलेला आहे। भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, स्मार्ट किटचा योग्य प्रकारे विनियोग होत नाही, इमारती मोडकळीस आल्या आहेत, आहार निकृष्ट दर्जाचा पुरवला जातो, वाटाणे शिजत नाहीत, तांदळाला उग्र वास येतो आणि अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमतामुळे गरीब मुलांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे असा देखील आरोप वाघ यांनी केलेला आहे। प्रवीण दरेकर यांनी देखील अंगणवाड्यांतील सद्यस्थितीवर बोट ठेवले। डिजिटल योजनेचा उद्देश चांगला असताना योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही, इलेक्ट्रिक स्मार्ट किटची योग्य काळजी घेण्यासाठी व्यवस्था नाही अशी देखील मागणी दरेकर यांनी केलेली आहे। पहा पुढे, सुधारणा करणार अदिती तटकरे। आपल्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरती स्पष्टीकरण दिलेलं आहे। किटबाबत सर्वंकष सर्वेक्षण करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील। लोकप्रतिनिधीच्या सूचना, प्रत्यक्ष पाहणी व अभिप्राय यांच्या आधारे योजना अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल असे देखील तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे। पहा, 3 वर्षाची निविदा प्रक्रिया। खरं तर स्मार्ट किटसाठी 3 वर्षाची निविदा प्रक्रिया राबवली जाते। नव्याने निविदा काढण्यासाठी किमान 5 महिन्याचा कालावधी लागतो। यंदाही 3 वर्षांकरिता निविदा काढली आहे।
दरवर्षी 5 महिने निविदा प्रक्रियेत घालवले तर अंगणवाड्यांना साहित्य पोहोचवण्यावर परिणाम होईल, असे देखील तटकरे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील अंगणवाड्यांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या 3% राखीव निधीतून नवीन बांधकामाला प्राधान्य दिले जाईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी ही जी एकूणच या ठिकाणी जीर्ण इमारती, दर्जाहीन आहार आणि खिचडीला जो दुर्गंधी वास आहे, एकूणच या सर्व मुद्द्यांच्या निकषावरती विधान परिषदेत अंगणवाड्यांच्या या दुरावस्थेवरून सत्ताधाऱ्यांनी काढलेले हे वाभाडे काय आहेत, याची इत्युत्तम माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.